हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मला एक फेस पॅक बनवायचा होता. तर त्यासाठी मी ही मसूर डाळ आणली होती आणि ती मी थोडीशी अर्धी वाटीभर मी मिक्सरला ग्राइंड केली. एकदम फाईन अशी ग्राइंड केली. ॲक्च्युली मसूर डाळीचं पीठसुद्धा विकत मिळतं, पण मला त्यावेळी इथे मिळालं नाही, म्हणून मी मसूर डाळ ग्राइंड करून घेतली एकदम व्यवस्थित फाईनमध्ये आणि त्याचा पॅक बनवला. तर पॅक असा बनवला की 1-1.5 चमचा मसूर डाळीचं पीठ, थोडीशी हळद, दूध, तुम्ही मध हवा असेल तर मध पण घालू शकता, ॲलोवेरा घालू शकता ह्याच्यामध्ये, आणि रोज वॉटर थोडंसं मी टाकलं ह्याच्यामध्ये. तर असा एक पॅक बनवायचा. तर हा पॅक अशा करता लावायचा की आता उन्हाळा आहे तर टॅनिंग वगैरे फार होतं, स्किनचा ग्लोनेस कमी होतो आणि स्किन टाईटनिंग पण छान होतं ह्याच्याने. तर याच्यासाठी मी हा पॅक आज लावला होता. तर तुम्ही बघू शकाल पुढे मी कसा अप्लाय केला आहे तो. आणि त्याच्याबरोबर माझे हात पण थोडेसे टॅन झाले होते उन्हामुळे, तर मी हाताला आणि चेहऱ्याला दोन्हीकडे हा पॅक यूज केला. तुम्ही पण हा प्रयोग 15 दिवस करून बघा, तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बराच फरक जाणवेल. आणि याला काही जास्त खर्च वगैरे नाही आहे, तर साधारणतः 5 ते 10 रुपयामध्ये हा पॅक तयार होतो आहे तुमचा. आफ्टर फेस पॅक माझा चेहरा छान ग्लो करत होता आणि स्किन पण छान टाईट झाली होती. तर जे रेग्युलर मी आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते ते सुद्धा मला आज लावायची गरज लागली नाही, कारण एरवी मला असं चेहरा पूर्ण असं कसल्यासारखं होतं आंघोळ केल्या मला मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावावंच लागतं. तर आज त्याच्याने छान इफेक्ट मला पडला होता त्याचा. आणि आज घरी आमरस करायचा होता, तर हे माझ्याकडे फ्रोझन मी आंबे जास्त आणले होते, तर त्यातून ते खराब होतील, बाद होतील म्हणून त्याचा पल्प मी हा काढून ठेवला होता. आणि हा साधारणतः 8-10 दिवस झाले मी काढून ठेवलेला आहे. तुम्हाला जर असा आंबा लगेच खराब होतो आपला एक आणल्यानंतर 5-6 दिवसात, तर खराब न होता तुम्ही असा पल्प जर आंब्याचा काढून फ्रीजरला ठेवलात तर तो जास्त दिवस टिकू शकतो. तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करून बघा. मग मी लागेल तेवढा आंब्याचा तो पल्प काढून घेतला आणि आज मला आमरस करायचा होता, तर त्याप्रमाणे मी आमरस करून घेतला इथे. तर आजचा जेवणाचा बेत दुपारचा असा होता. तर रायाचा खेळ काय वेगळाच चालला होता आज. खाली मुंडी वर पाय आणि त्यात संत्र खाणं, असंच टी व्ही बघत होता तो. आणि आज असंच मुलांना खाण्यासाठी म्हणून ॲक्च्युली पेस्ट्री आणायची होती, खायची होती, पण एक पेस्ट्री कुणाला पुरणार म्हणून यांनी केकच घेऊन आले. तर सरप्राइझिंगली केक खायला मिळाला सगळ्यांना, असंच एन्जॉय म्हणून. तनिष्का दुपारी बोर झाली होती म्हणून तिला म्हणलं तुला काय करायचं ते कर, माझ्या केसांची वेणी घालत वगैरे बस, म्हणून तिने तसा टाईमपास केला आज. कुठे दाखव, इकडे जरा पुढे ये, जरा पुढे ये, जरा अजून पुढे ये, अजून जरा पुढे ये, अजून जरा पुढे ये, अजून जरा पुढे ये. आता वरती बघ, आता बघ, शोध बघू, इकडे बघ, अजून जरा आतमध्ये, अजून आतमध्ये बघ. दिसलं का वरती? दिसलं का? खाली कसं असेल? जरा बघ वरती, जरा ये बघ वरती, ये बघ जरा वरती, नाही निरकून बघ. दिसलं का? रायाने काल स्विमिंगला गेल्यानंतर तिथे त्याला एक सीताफळ दिसलं होतं, तर ते आज त्याला दिसत नव्हतं म्हणून तो मला म्हणत होता मम्मी कुठे आहे ते शोधत होता. तर त्याने खूप वेळ शोधलं, त्याला ते दिसतच नव्हतं. शेवटी फायनली त्याला ते दिसलं. आज संध्याकाळच्या जेवणाचा बेत पावभाजी होता. तर आल्यानंतर पटापट आवरायला सुरुवात केली, कारण क्लासवरून येईस तोपर्यंत मला 5 ते 6चा क्लास असतो, तर 6:30 तरी होतातच. मग नंतर 7 येऊन आवरेपर्यंत 7 वाजतात. मग परत मुलांना भूक लागते म्हणून पटपट स्वयंपाकाची पण तयारी चालू केली. आज पावभाजी करायची होती, पटापट करून घेतली. माझा पावभाजीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, कोणाला बघायचं असेल तर डिटेलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय. तरी पण मी आज म्हटलं थोडंसं इथे पण शूट करूया, म्हणून आज पावभाजी फास्ट अँड फ्युरियसमध्ये शूट केली आहे. मुलांना पण भूक लागली होती म्हणून पटपट आवरलं. तर मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघताय, पण अजून काही जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.